नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील शिवनी रिधोरा बायपासवर कत्तलीसाठी नेले जाणारे 3 गोवंश वाचवण्यात आले आहेत। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई यशस्वी ठरली असून वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील शिवनी ते रिधोरा बायपास मार्गावर गोवंश तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे बाळापूर परिसरातून मालवाहू वाहनाद्वारे काही गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांना मिळाली होती। माहिती मिळताच गुरुकुल प्रखंड संयोजक सौरभ राठोड यांनी तात्काळ कार्यकर्त्यांना सतर्क करत हालचाली सुरू केल्या। शिवनी रिधोरा मार्गावरील खडकी पुलावर संबंधित वाहन येणार असल्याची खात्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सापळा रचला। काही वेळातच MH30 BD 5508 क्रमांकाचे वाहन अडवण्यात आले। तपासणी दरम्यान वाहनातून 3 गोवंश ताब्यात घेण्यात आले। कारवाईनंतर वाहन चालक व तिन्ही गोवंश खदान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। गोवंशांना तातडीने उपचार व देखरेखीसाठी गोरक्षक संस्थेत दाखल करण्यात आले। या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू असून कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे 3 निरपराध जीव वाचल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे। गुप्त माहिती मिळाली की 3 गोवंश गाडीमध्ये चालले आहेत। त्यांना पकडलं आणि आज खदान पोलीस स्टेशनला ती गाडी आता उभी आहे। कारवाई खदान पोलीस स्टेशन करत आहे। आम्हाला खदान पोलीस स्टेशनचा चांगला सहकार्य मिळत आहे आणि सर्व गौरक्षक जे आहे त्यांनी जीवावर उधार होऊन ही गाडी पकडलेली आहे।